नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी कॉलवर असते तेव्हा राधावहिनी तिला सुनबाई सुनबाई म्हणून आवाज देऊ लागतात. तेव्हा ती पटकन तिचा मोबाईल आणि लॅपटॉप लपवते आणि धुतलेले कपडे सुकवत टाकायचं नाटक करते. राधावहिनी जेव्हा तिथे येतात तेव्हा धुतलेले कपडे बघून त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, बाप्पा बाप्पा, कपडे धुवून बी झाले एवढ्यात? त्यावर भैरवी म्हणते, धुवून पण झाले आणि माझं पण आवरून झालं. त्यावर त्या म्हणतात, मला आवाज पण नाही आला आणि काही भनक बी नाही लागली. त्यावर भैरवी म्हणते, तुम्ही ते ध्यान करत होतात ना? आणि म्हणते, ते काय म्हणतात, नॉईज कॅन्सलेशन होतं ध्यान करताना. त्यावर त्या विचारतात, काय म्हणते? तेव्हा भैरवी म्हणते, ते काय म्हणतात, तल्लीन होतो माणूस, सगळ्या जगाचा विसर पडतो. तेव्हा राधावहिनी मोठा आळस देतात. भैरवी त्यांना म्हणते, दोनदा आली होती खोलीत तरी कळलं नाही बघा तुम्हाला. राधावहिनी किशाभाऊंना विचारते, हे कुठे गेले? तेव्हा भैरवी म्हणते, देवळात गेलेत. आणि पुढे म्हणते, बघा रमला होतात तुम्ही, ते सुद्धा तुम्हाला कळालं नाही. त्या राधावहिनी म्हणतात, अशीच असती बाई देवाची भक्ती. आणि ते पुढे धुण्याकडे बघून म्हणतात, हे असंच ठेवणार आहे का इथे? भैरवी म्हणते, नाही नाही, आता एकदम कडक उन्हात गच्चीवर वाळत घालणार आहे. त्यावर त्या म्हणतात, हां, कडक उन्हात एकदम झटकू झटकू वाळत घाल, चुनी नाही पडता कामा, वास येते मग. साजरे वाळले नाही ना कपडे तर वास येते. भैरवी तिथून जाते तेव्हा त्या विचार करू लागतात, कमालच आहे, इतक्यात झाले सुद्धा कपडे. इकडे संयमी रेयांशला सांगत असते, आमच्याकडे 2 गेस्ट आलेत यार, कम्प्लीट मॅड कॅब आहेत माहिती आहेत. त्यावर रेयांश म्हणतो, तुझे रिलेटिव्ह तुझ्यासारखेच असणार, आणि हसू लागतो. त्यावर ती म्हणते, रेयांश उगाच बोर नको करूस हं, मी घरी आधीच पकली आहे. त्यावर तो विचारतो, का? तेव्हा संयमी म्हणते, अरे प्रत्येक गोष्टीत त्यांचा काहीतरीच आहे. माऊला तर इतकं कामाला लावलं आहे ना, इरिटेट झाली बिचारी. त्यावर रेयांश म्हणतो, मग तू हेल्प का नाही करत? त्यावर संयमी म्हणते, आर यू मॅड वॉट? मी आता कॉलेजला पळतीये. तेव्हा रेयांश म्हणतो, कॉलेजला? अजून कॉलेज सुरूही नाही झालेलं आणि तू काय करणार आहेस तिथं, झाडशील? त्यावरती म्हणते, मी काहीही करेल, पण घरात बसणार नाही आहे, नाहीतर मी लायब्ररीत जाऊ शकते. त्यावर तो म्हणतो, अरे वा, फर्स्ट टाईम आणि लास्ट टाईम ना? त्यावरती म्हणते, हा हा हा, व्हेरी फनी. आणि म्हणतो, बरं चल, मी पण येतो तुझ्या कॉलेजवर. त्यावर संयमी म्हणते, रिअली? त्यावर तो म्हणतो, हां, मुंबईतली कॉलेजेस तशी पण पाहिली नाही आहेत मी. इकडे अनिश ट्रेनिंगवरून परत येतो आणि भैरवीला विचारू लागतो, भैरवी काय सिच्युएशन आहे गं? त्यावरती म्हणते, ऑल वेल, त्या ध्यानाला बसून डुलतायत, ते गेले फिरायला आणि मी इकडे काम करतीये. अनिश विचारतो, आणि ते कपडे? त्यावरती म्हणते, त्याचं झालं. तेव्हा अनिशला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, म्हणजे एवढे कपडे तू धुतलेस? त्यावरती म्हणते, अरे नाही नाही, ते ना बाबांनी ईश्वर काकांच्या इथून धुवून आणले, त्यांच्या वॉशिंग मशीनमधून. त्यावर अनिश म्हणतो, व्हॉट, बाबांनी? कमाल आहे. त्यावरती म्हणते, आय नो, कधी कधी अनएक्सपेक्टेडली छान वागतात ते माझ्याशी, मग मी पण चांगल्या सुनेसारखी वागते. त्यावर अनिश म्हणतो, याची सवय करून घेऊ नकोस, कारण जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा तुलाच प्रॉब्लेम येईल. आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा भैरवी मात्र नाराज होते. इकडे अशोक मामा त्यांच्या जॉबसाठी आलेले असतात आणि बाहेरची पाटी वाचू लागतात, सौदामिनी घटस्फोट समुपदेशन केंद्र, आणि स्वतःशीच हसून म्हणू लागतात, आत्तापर्यंत लग्न आणि संसार समुपदेशन ऐकलं होतं, घटस्फोट काउन्सिलिंग काय एक एक फॅड काढतील लोक, समजत नाही. आणि ते सौदामिनी सुरूच्या पाठी असलेला दरवाजा नॉक करून हळूच उघडून विचारतात, मे आय कम इन मॅडम? तेव्हा त्या मॅडम अशोक मामांकडे न बघताच या असं म्हणतात. अशोक मामा आत जाऊन त्यांना विचारतात, ते सौदामिनी सुरू आपणच ना? तेव्हा ते त्यांचं काम करता करता म्हणतात, बाहेर पाटी वाचली आहे ना, तरी पण विचारतायत? त्यावर अशोक मामा म्हणतात, ते मी आपलं सहज फॉर्मॅलिटी म्हणून. तेव्हा सुरूबाई म्हणतात, बसा. अशोक मामा बसतात. त्या विचारतात, अनुभव किती आहे तुम्हाला? त्यावर अशोक मामा म्हणतात, 35 वर्ष, क्लास 1 ऑफिसर. त्यावर त्या म्हणतात, लग्नाचा? तेव्हा अशोक मामा म्हणतात, 40 वर्ष, क्लास 1 नवरा होतो. तेव्हा सुरूबाई त्यांच्याकडे बघून म्हणतात, म्हणजे घटस्फोटाचा अनुभव नाही? त्यावर अशोक मामा म्हणतात, अहो तो येऊ नये म्हणून तर कष्ट केले, यावा म्हणून नाही. तेव्हा सुरूबाई म्हणतात, हे बघा, आपल्याकडे घटस्फोटाला उत्सुक असलेली जोडपीच येतात,
त्यावर अशोक मामा हसून म्हणतात, घटस्फोटाला उत्सुक? आणि ते म्हणतात, अहो सायन्स कॉमर्सला उत्सुक असणारे बघितले होते मी, पण हे घटस्फोटाला उत्सुक हे मी पहिल्यांदा ऐकलं. त्यावर त्या त्यांच्याकडे रागात बघू लागतात. अशोक मामा म्हणतात, नाही नाही मी करेन ना, म्हणजे जोडपी हसत हसत घरी जातील. तेव्हा सुरूबाई म्हणतात, हे बघा माझी एक कोर्ट केस सुरू आहे. त्यावर ते विचारतात, घटस्फोटाची? त्यावर त्या म्हणतात, काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, कुठली? त्यावर त्या म्हणतात, ते जाऊ द्या, पण आठवडाभर मला रोज बाहेर जावं लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथे थांबावं लागेल. जमेल का? त्यावर अशोक मामा म्हणतात, अहो माझ्याकडे पाहुणे आले तो. त्यावर त्या विचारतात, जमेल की नाही? त्यावर अशोक मामा म्हणतात, ते उद्या समजेल. त्यावर त्या म्हणतात, नेमक्या प्रश्नांची नेमकीच उत्तरं द्यायची. आणि म्हणतात, जास्तीचं बोलणं हा विचारांचा गोंधळ असतो, समजलं? त्यावर ते म्हणतात, समजलं. आता जाऊ? त्यावर त्या म्हणतात, दुपारी जा. त्यावर पुन्हा अशोक मामा विचारतात, आता जाऊ? त्यावर त्या म्हणतात, निघा. अशोक मामा बाहेर येऊन विचार करत असतात, आता नेमका घरी काय गोंधळ घालून ठेवला असेल कुणास ठाऊक. इकडे राधाबाईंनी बाहेर जाण्यासाठी निघतात आणि भैरवीला आवाज देऊ लागतात. बघतात तर समोर सोप्यावर भैरवी झोपलेली असते. त्या तिच्याजवळ येऊन म्हणतात, बाप्पा दिवसा ढोळ्या पसरली. आणि त्या भैरवीला हात लावून उठवू लागतात. त्यावर भैरवी म्हणते, काय कटकटे, मला झोपू देत ना. त्यावर त्या म्हणतात, काय झोपू दे? उठ बरं, दिवसा असं अवदासासारखं झोपू नये, काही कामधंदे नाही का तुला? तितक्यात अनिश तिथे येऊन त्यांना विचारू लागतो, काय झालं? तेव्हा राधाबाईंनी अनिशला म्हणतात, झोपली दिवसा ढवळ्या, बरं दिसतं का ते? त्यावर तो म्हणतो, मग काय झालं? अहो मामी, ती रात्री उशिरापर्यंत काम करत होती. त्यावर त्या म्हणतात, आता नवऱ्यानेच असं डोक्यावर घेतलं तर आम्ही काय बोलाव? आणि त्या पुढे अनिशला विचारतात, तू येतो का माझ्याबरोबर? ते लग्न आहे की नाही, आहेर घ्यायचं आहे मले, तर माझ्या संग जरा बाजारात येतो का? त्यावर तो म्हणतो, हो येतो. राधाबाईंनी फोनवर बोलत बोलत तिथून निघून जातात. अनिश त्यांना आवाज देऊ लागतो आणि म्हणतो, अगं मामी तिकडे कुठे जातेय, इकडे जायचं आहे आपल्याला. तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि अनिशला म्हणते, हाय हँडसम हंग. त्यावर तो म्हणतो, तू? त्यावर प्रिया म्हणते, या ऑफकोर्स. आणि म्हणते, ड्यूड यू मेड अ बवाला, ए तेरे रील की कॉमेंट्स रुकी नाही रहे, चल बोल पार्टी कब देगा? त्यावर अनिश म्हणतो, मी, आणि तुला पार्टी द्यायची. त्यावर प्रिया म्हणते, ऑफकोर्स आय शूड गेट सम क्रेडिट ना. तेव्हा तिथं राधाबाईंनी येतात आणि अनिशला म्हणतात, पाय बरं या फोनमधून आवाजच येऊन नाही राहिला. त्यांना बघून प्रिया विचारू लागते, हॅलो आंटी, कशा आहात, हाऊ आर यू? त्यावर त्या म्हणतात, आय माय बहीण, मी तर चांगली आहे. आणि म्हणतात, काय त्या दिवशी लई दांगुडा झाला नाही? मी तुला म्हटलं की मी तिला जरा दाखवतो, पण ती माझी सून निघाली. काय करावा, आलिया बोगासी. त्यावर अनिश विचारू लागतो, काय काय झालं त्या दिवशी? तेव्हा प्रिया म्हणते, आंटी मी काय म्हणते, आपण अशा गोष्टी सोडून देऊयात. मी सगळं सोडलं, तुम्ही पण सोडून द्या. त्यावर त्या म्हणतात, वा, याले म्हणतात संस्कार, ये ना कधी घरी, बसून चहा पिऊ. त्यावर प्रिया खुश होऊन म्हणते, ओके शुअर, कधी येऊ? त्यावर त्या म्हणतात, कधी ये, मी आहे अजून 1 दिवस. त्यावर प्रिया म्हणते, आंटी 1च दिवस, राहा ना अजून. त्यावर त्या म्हणतात, नाही ना बाई, काम होतं, पुढच्या वेळेस आली की चांगली 8 दिवस राहीन. त्यावर प्रिया विचारते, मग मी आत्ता येऊ घरी? त्यावर अनिश पटकन प्रियाला म्हणतो, नको नको. तेव्हा राधाबाईंनी त्याच्याकडे बघू लागतात. अनिश म्हणतो, नाही म्हणजे आता आम्ही शॉपिंगला जातोय ना बाहेर. त्यावर प्रिया म्हणते, मग मी पण येते तुमची हेल्प करायला. त्यावर अनिश तिला म्हणतो, नाही नको, त्याची काही गरज नाही आहे, मी आहे सोबत, थँक्यू. असं म्हणून ते दोघं तिथून निघतात. इकडे भैरवीची स्वयंपाकाची आणि कामाची एकच तयारी चालू असते. स्वयंपाक करता करता कॉल पण अटेंड करत असते आणि लॅपटॉपवर पण काम चालू असतं. अशा प्रकारे स्वयंपाकासाठी तिची धावपळ चालू असते. तेवढ्यात डोरबेल वाजते. तेव्हा किशाभाऊ मेथीची भाजी घेऊन आलेले असतात आणि भैरवीला म्हणू लागतात, सुनबाई आज मजाच आली बघ, हे बघ काय आणलंय मी, फर्स्ट क्लासपैकी मेथीची भाजी. भैरवी म्हणते, अहो भाजी कशाला आणली, मी भाजी केली आहे ऑलरेडी. तेव्हा किशाभाऊ म्हणतात, त्याले काय होतं, एक काम कर, आज हीच भाजी कर. तेव्हा भैरवी स्वतःचं डोकं खाजवत विचार करू लागते की मेथीची भाजी करायची कशी. आणि ती म्हणते, संयमीला नाही चालत भाजी. तेव्हा किशाभाऊ तिला म्हणतात, मी सांगल तसं कर, मग बघ जमतंय की नाही.
जास्त काही करायचं नसते. मिरची आणि लसणाची चरबरीत फोडणी घालून दे. बघ कसं जमतंय ते. तुले जमलं ना तर सुगरण छान आहे म्हणून तू समज. भैरवी मेथीची भाजी हातात घेऊन विचार करत असते. तेवढ्यात ते विचारतात, ए सुनबाई पोट्टे, आमची कॉमेडी कुठं गेली आहे? त्यावर भैरवी म्हणते, हां त्या आहेराच्या खरेदीला गेल्या. त्यावर किशाभाऊ म्हणतात, तरीच विचार करून राहिलो, घर एवढं शांत कसं? ते म्हणतात, तू जाऊ दे, तू स्वयंपाक कर. पुढे तिला म्हणतात, माले ना एक फक्कड चहा कर, आलं बिलं टाकून, आणि त्याच्याबरोबर बाजूलाच मस्त शिरा कर, साजूक तूप टाकून, फर्स्ट क्लासपैकी. आणि तुले सांगतो, मला भाजीबरोबर गरमागरम भाकरी लागते, ती पण ज्वारीची. जमेल ना? त्यावर भैरवी विचारते, अजून काही? त्यावर ते म्हणतात, नाही एवढंच कर. तुला हे जर जमले तर मज्जाच मज्जा आहे. इकडे अशोक मामा फाईल घेऊन वाचत असतात. सौदामिनी समुपदेशन केंद्र. वा, हाताळलेले घटस्फोट 302. 19 जोडप्यांनी एकमेकांवर पोलीस केसेस केलेल्या. त्यात यश मिळाले. सर्व घटस्फोटांमध्ये उत्तम पोटगी मिळाली. बापरे. तितक्यात डोरबेल वाजते. तिथे एक जोडपं आलेलं असतं. ते विचारतात, मे आय कम इन सर? आणि ते आत येतात आणि विचारतात, सौदामिनी सुरू मॅडम आहे का? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, त्या नाही आहे तिथे, पण मी आहे. माझं नाव अशोक माझगावकर, त्यांचा असिस्टंट. वयावर जाऊ नका. नाव काय तुमचं? तेव्हा तो माणूस त्याचं नाव सांगू लागतो, मी सिद्धार्थ करंदीकर. आणि त्याची बायको म्हणते, मी नीता करंदीकर. म्हणजे खरं तर मी आता पुन्हा नीता देशमुख लावतीये. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे तुम्ही नीता देशमुख, माहेरचं नाव काय? त्यावर ती म्हणते, हो, मला करंदीकर आडनाव नको आहे. आम्हाला घटस्फोट हवा आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, अहो घटस्फोट अजून घ्यायचा आहे ना, मग घेतल्यासारखं का बोलताय? आणि त्यांना बसायला सांगतात. ते दोघंही बसतात. तेव्हा अशोक मामा फाईलच्या आडून चोरून त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा तो माणूस सांगू लागतो, ही सारखं आपलं म्हणत असते, परदेशी चला परदेशी चला. ते कसं शक्य आहे? त्यावर ती म्हणते, त्यात काय अवघड आहे? हल्ली सुट्ट्या लागल्या की लोक फिरायला परदेशी जातात. त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे. तेव्हा ती म्हणते, अहो याला पैसे खर्च करायचे नसतात म्हणून अशी कारणं सांगतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे पण बरोबर असू शकतं. तेव्हा तो म्हणतो, अगं मी माझ्या नोकरीत एवढाच खर्च करू शकतो, आणखी किती आणि कसा करू? त्या दोघांचं एकमेकांवरचा आरोप करणं चालू असतं. इकडे भैरवी किशाभाऊंना म्हणत असते, अहो मामा, तुम्हाला कल्पना आहे का? मुंबईत राहण्याचा खर्चच केवढा असतो. प्रचंड कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे इथे. पण तरीही माणसं येतात, कशीबशी दाटीवाटीने राहतात. कारण मुंबई कधीही कुणाला उपाशी ठेवत नाही. त्यावर किशाभाऊ म्हणतात, बाप्पा, म्हणजे पोटाची खळगी भरायची म्हणून या खुराड्यात राहायचं, आणि भरल्यापोटी सुखाची झोप येत नाही, त्याचा उपयोग काय? भैरवी म्हणत असते, कारण इथे आम्हाला आमच्या शिक्षणाचं चीज होतं आहे. आम्हाला उत्तम कामही मिळतं आणि त्याचा उत्तम मोबदलाही मिळतो. इकडे ती बाई तिच्या नवऱ्याला म्हणत असते, पोट भरलं म्हणजे सगळं झालं का? त्यापेक्षा खेड्यात जाऊन राहा ना. त्यावर तो म्हणतो, अगं 4 पैसे कमी मिळाले तर हरकत काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, बरोबर आहे. तेव्हा तो त्याच्या बायकोला म्हणतो, अगं कित्येक माणसं बेताच्या परिस्थितीत ॲडजस्ट करतात आणि आनंदी राहतात. इकडे भैरवी म्हणत असते, आमची स्वप्न मोठी असतात मामा, आणि त्याची किंमतही आम्ही चुकवायला तयार असतो. तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा मुंबईत आला आहेत. मी जग फिरली, त्यामुळे मला माहिती, प्रत्येक ठिकाणी थोडीफार ॲडजस्टमेंट करावी लागते, गाव असो किंवा शहर. त्यावर ते म्हणतात, सुनबाई, आम्हाला नाही खेड्यावर ॲडजस्टमेंट करावी लागत. त्यावर भैरवी म्हणते, असं कसं? तुमचं घर मोठं आहे, पण तुमच्याकडे पाणी नाही. आमच्याकडे 24 तास पाणी, पण हवा चांगली नाही, उकाडा असतो, प्रदूषण आहे, कधीही पाऊस पडतो. पण हां, याचं दुःख नाही आम्हाला. आम्ही ॲक्सेप्ट केलं आहे ते. इकडे अशोक मामा त्यांना म्हणत असतात, जे काही आहे ते ॲक्सेप्ट करावं. त्यावर ती बाई म्हणते, म्हणजे मी आयुष्यभर असंच अडकून राहायचं? त्यावर ते म्हणतात, अजिबात नाही. माणसाने नेहमी पुढं जात राहावं. माणसाने प्रगती करायलाच हवी, पण एकमेकांच्या साथीनं. हे ऐकल्यावर ते दोघंही शांत बसतात आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतात. अशोक मामा म्हणतात, माणूस एवढे कष्ट कशासाठी करतो? एकमेकांसाठीच ना. पण जर आपलं माणूसच जर सोबत नसेल तर कशासाठी करायचं हे सगळं? आणि ते तिला म्हणतात, हे बघ बाळा, तू त्याला थोडासा वेळ दे.
मोठे मोठे आनंद मिळवायचे असतात हे एकदम बरोबर आहे, पण त्याबरोबर छोटे छोटे आनंदसुद्धा महत्त्वाचे असतात हे विसरू नकोस. मोठमोठी स्वप्न बघणं काय चुकीचं नाही आहे, पण त्यासाठी नात्याला तडा जाऊ देऊ नका. आणि ते म्हणतात नातं तोडणं सोपं आहे, पण जोडणं फार कठीण आहे. लग्नाला जेमतेम 4 महिनेच झाले तुमच्या, अजून खूप आयुष्य जगायचं आहे. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतात. हे मान्य करा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. संसार सुखाचा होईल तुमचा. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.